शिंदे आज आमच्या सोबत जॉईन झाले. त्यानंतर सकाळपासून आपण पाहिलं शिमडी गावचे सुपुत्रा प्रदीप साळुंके यांचं देखील आपण स्वागत करूया, ज्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचा क्रिकेटचा क्लास आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त क्रिकेट आपण पाहिलं आणि कॉमेंट्री देखील आजच्या दिवसामध्ये आपण पाहिली. मॅच सुरू करा, जास्त वेळ होतोय, अगदी वेळ झाली आहे 5:55 विनंती असेल. पहिला चेंडू शिवाजीचा निघेल, समोर बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो मात्र जय नॉनस्ट्राइक एंडवरती ऋषी आपल्याला पाहायला मिळेल आणि तिथे मात्र क्रिकेटचा खेळ मात्र सुरू होतोय. क्रिकेट रणकंदर, क्रिकेटची रणधुमाळी, क्रिकेटचा द्वंद्व, क्रिकेटची झुंज, क्रिकेटची लढत, क्रिकेटची पंढरी, क्रिकेटचा कुंभमेळा. आगतम स्वागतम सुस्वागतम. पहिला चेंडू जबरदस्त क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये कासाई देवी क्रिकेट संघ कास आयोजित ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एक देखणं आयोजन मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू आपण पाहिला तर आपल्याला पाहायला मिळेल तो मात्र डॉट चेंडू. पहिला चेंडू डॉट आलाय. इथे मात्र दोन्ही संघांचं स्वप्न आहे चमचमची ट्रॉफी डोळ्यासमोर आपल्याला पाहायला मिळते आणि या चमचमत्या ट्रॉफी वरती सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोण करणार याच्यासाठी हा असणारी मॅच मेगा फायनल. टप्प्याचा चेंडू फटका पॉइंटच्या डोक्यावरून पाठवलाय. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठमोरा करतायत. शर्यत लागली आहे, शर्यत कोण जिंकणार? शर्यत मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षक जिंकलाय आणि इथे मात्र धावांची धाव लयलूट केली जाते. धावा मिळवल्या त्या मात्र या चेंडूवरती फक्त 3 धावा आणि 3 धावेने श्री गणेशा झालाय तो मात्र या ठिकाणी जाधव उमरी टीमचा. दोन्ही टीम मध्ये अगदी चांगली मॅच आपल्याला केसीसी चषक 2025 मध्ये मेगा फायनल मध्ये पाहायला मिळते. निश्चितच आपण पाहतोय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आणि धावसंख्या आतापर्यंत जर आपण पाहिली तर इथे मात्र एक्सिलेंट बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये शिवाजीच्या माध्यमातून आपण पाहतोय. जबरदस्त गोलंदाजी केली. नशा और मोहब्बत का क्रिकेट का या शराब का? मोहब्बत रुला देती है, शराब सुला देती है और क्रिकेट का खेल एक दूसरे को मिला देती है. हे सर्व मित्र परिवार आज आपण पाहतोय या स्पर्धेमुळे, या कासगावच्या आयोजनामुळे, या कासाई देवी क्रिकेट संघामुळे, बजरंग दादा कीर्तन अँड टीम मुळे. ओहो, फटका खेळतोय एक्स्ट्रा कव्हरला रिदम मध्ये चांगला फटका पाहायला मिळतोय. चांगल्या पद्धतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये येईल तो मात्र 4 दर्जेदार चौकार. एस इट इज अ 4 रन्स. थँक्यू. या ठिकाणी सुभाष दादा जाधव साहेबांना विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती यावं आणि व्यासपीठावरती विराजमान होऊन ही स्पर्धेचा अगदी आपण सामना पाहावा विनंती आहे. आयोजकांचा कॉल आहे, आपण देखील वरती या आणि वरती अगदी व्यासपीठावरती बसून या मैच आनंद तुम्हें देखील घ्यायचा है. बिना कुछ किए बिना कभी जय-जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती. इथे मात्र कोशिश केली आहे. फुलटॉस चेंडू आहे, पाठीमागे क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचतील. चेंडू मात्र नो मॅच लँड मध्ये ट्रॅव्हल झालाय आणि इथे मात्र 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. सकाळपासून दुपारपासून जर पाहिलं ना सर तर या मॅच मध्ये आपण पाहतोय दोन्ही टीमनं पूर्णपणे कोशिश केली आहे आणि कोशिश करत असताना पूर्ण घाम गाळला गेलाय आणि इथपर्यंत मेगा फायनल मध्ये या 2 टीम येऊन पोहोचल्यात. पहिली मॅच जर पाहिली तर आपण पाहिलं जाधव टीम सकाळच्या सत्रामध्ये चांगली फलंदाजी जयच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्यांना 7 चांगली दिली ती ऋषिकेश यांनी. त्यानंतर पाहिले तर आपण पाहतोय धावसंख्या झाली धावफलकावरती अद्याप 9 धावा धावफलकावरती 9 रन्स आपण पाहतोय. इथे मात्र पुन्हा ऋषिकेश बॅटिंग करताना थोडीशी मिसफिल्ड पाहायला मिळते. सिंगल आणि धावफलकावरती धावसंख्या आली ती मात्र 10 धावा 10 रन्स. हालात कैसे भी हो, बहादुर लोग रोया नहीं करते. सीने में जिनके जुनून है वो हिम्मत कभी हारा नहीं करते. ही मॅच हिमतीची आहे. हिम्मत असेल तर किंमत मिळेल. फाईट करावी लागेल, लढावं लागेल, झुंजावं लागेल, कडवी झुंज द्यावी लागेल. कडवटपणा यशाचं गमक आहे आणि तीच परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. एफर्ट द्यावा लागेल. आग लावणारी मॅच, आग उकली जाईल. रफ अँड टफ मॅच, दोन्ही बाजूला संघर्ष सुरू आहे. संघर्षाशिवाय पर्याय नाहीये, कष्टाशिवाय पर्याय नाहीये, घाम गाळल्याशिवाय यशच नाहीये. आग लागली आहे, वनवा अगदी पेटलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन्ही टीम अगदी चांगला खेळ करताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ही वनव्याची ठिणगी नक्कीच इथे गोलंदाज आणि फलंदाजांमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. महेंद्र निघालाय इथे मात्र पहा अगदी स्लोअर मध्ये चेंडू विकेट या ठिकाणी अपील केली आहे पंचांकडे आपण पाहतोय. परंतु इथे मात्र जर पाहिलं तर डॉट चेंडूची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. पाहिलं तर महेंद्रचं देखील कौतुक केलं जाईल. ज्या रिझम मध्ये आपण पाहिलं तर शिवाजी याने गोलंदाजी टाकली त्याच्या अगदी पावलावरती पाऊल ठेवून या ठिकाणी महेंद्र देखील गोलंदाजी करतोय. एक चेंडू टाकून झालाय. धावसंख्या झाली आहे 10 धावांवरती 10 रन्स आपण पाहतोय. धावफलकावरती धावसंख्या अडकली. क्रिकेट मात्र मैदानामध्ये इथे मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. वाईड चेंडू येईल
पंच लगेच हात विखुरतायत. मी पहिलंच म्हटलं, मेहनत के बिना दाम नहीं, दाम के बिना नाम नहीं, और विदाउट प्रॅक्टिस के बिना क्रिकेट का खेळ नाही. सराव करावा लागेल, सरावाशिवाय काहीच नाहीये. सराव करतोय, गोलंदाजी करतोय महेंद्र आणि बॅटिंग करतोय मात्र ऋषिकेश. फटका खेळण्याचा प्रयत्न, लाभ केलाय, चेंडूला दिले उंची. अवधूत भोसले पाहत राहतील. फटका मात्र चांगला पाहायला मिळतोय. कडक बेधडक 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 धड 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 धडक धडक के बाहर सड़क लगाया लंबा चक्का. गेंदबाज हक्का पक्का. अरे तांबडा रसा झणझणीत आणि षटकार मारला. इथे मात्र खणखणीत ऋषीच्या बॅट मधून एक पॉवरफुल षटकार पाहायला मिळतोय. महेंद्र मात्र सावरावं लागेल, फलंदाजी चांगली करावी लागेल. गोलंदाजी चांगली इथे झाली आहे. इथे मात्र आता इथे कमबॅक केलंय गोलंदाजाने. आता मात्र महेंद्रचं कौतुक केलं जाईल. बाईच्या स्वरूपात आपण पाहतोय एक धाव मात्र मिळाली आहे आणि एका धावेबरोबर आपण जर पाहिलं तर बघता बघता धावफलक जाऊन पोहोचलाय. तो मात्र आपण पाहतोय 18. एक षटकार जरूर आलाय या मॅच मध्ये, पण तो इथून पुढे आता मात्र नवीन बॅटर मला पाहिला तर जय मात्र कशा पद्धतीची फलंदाजी करणार याच्याकडे मात्र लक्ष आहे. तर निश्चितच 18 धावाले धावफलकावरती. आणखीन एक फटका, आणखीन एक फटका, आणखीन एक फटका. हाय 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 हाय. बिग 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 स्मॅश इट. सुपर सिक्स, सुपर सिक्स, सुपर के ऊपर डुपर सिक्स. षटकार. अरे 13 का फुल 17 का माला, झुकेगा नहीं साला, ठोक दिया ना बाला. षटकार 6 धावा. जयच्या बॅट मधून एक धमाकेदार षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली आहे ती मात्र धावसंख्या 24 या अंकावरती. महेंद्रला मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, आपल्या जाळ्यामध्ये पकडावं लागेल. बैटिंग बैटिंग भैया, गेंद चली गई झुमरी तलैया. काय फटका खेळलाय. धावसंख्या आले धावफलकावरती, धावसंख्या झाली आहे ती मात्र आपण पाहू शकाल. 30 धावा 30 रन. एक शेर होऊन जाईल बजरंग दादा. फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे, फूल मांगोगे तो गुलदस्ता दे देंगे, खराब गेंद डालोगे तो चौवा छक्का लगाएंगे. नक्कीच या ठिकाणी मात्र फलंदाज अगदी रंगात आणि जोशात आलाय, परंतु हा जोश तुम्हाला कुठेतरी थांबवायचा असेल ना तर मुनावळे संघाला मात्र इथे थांबवून चालणार नाहीये. कोशिश करावी लागेल. गोलंदाज महेंद्र याला काहीतरी चमत्कार दाखवावा लागेल आणि इथे मात्र विकेट्स मात्र प्राप्त करावी लागेल. ती गोलंदाज आपण पाहतोय. अकोटप्पाचा चेंडू पुन्हा एकदा शॉट पूल केलाय, सक्सेस झालाय. ब्युटीफुल, मनात संकल्प पक्का आणि मैदानाच्या आतमध्ये खेळतो हुकमी एका षटकार मारलाय. जयच्या बॅट मधून एक पॉवरफुल लाजवाब षटकार 6 धावांसाठी. शेर तो शेर होता है. जय मैदानाच्या आतमध्ये विस्फोटक बॅटिंग करतोय, चांगलं क्रिकेट दाखवलंय, चांगली बॅटिंग करतोय, अर्धशतक झळकावलंय. तिथे मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आणि लगातार 3 षटकार खेचलेत. मुनावळी टीमला कंबर कसावी लागेल, मेहनत करावी लागेल, प्रयत्न करावे लागतील. मुनावळी टीमला देखील जीत की उम्मीद है तो हासिल भी होगी. कुछ पल बाद जीत भी आपके कदमों में होगी. खेळावं लागेल, लढावं लागेल, संघर्ष करावा लागेल. कष्टाशिवाय पर्याय नाही आहे, कारण खेळल्याशिवाय तुमच्यातली दमखम दाखवताच येणार नाहीये. जिसमें दम वही बाजीराव सिंघम. वारे वा, ठोक जा ठोक जा ठोक जा. नक्कीच या ठिकाणी आपण पाहतोय दुसरं षटक मार्गस्थ. ज्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणी अवधूत भोसले गोलंदाजी ट्रॅक वरती पाहायला मिळतील. आता मात्र या ठिकाणी काहीतरी नवीन घडेल, नवीन बिघेल या ठिकाणी पाहायला मिळेल का. ज्या पद्धतीची पहिलीच ओव्हर आपण जर पाहिली तर रोखठोक उत्तर फलंदाजांनी दिलंय, मात्र इथे काय घडतंय पहा. पहिल्या चेंडूवरती अगदी निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळते. एक षटक हाताळलं शिवाजी यांनी, दुसरं षटक हाताळलं ते महेंद्र यांनी. खूप साऱ्या धावा खर्च केल्या गेल्या. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा शेवटचं षटक या ठिकाणी आपण पाहतोय ते मात्र अवधूत भोसलेच्या खांद्यावरती पुन्हा एकदा दिलाय. मेगा फायनलची मॅच कशी असावी ही दोन्ही संघाकडून आपल्याला पाहायला मिळते. फायटिंग मॅच, फाईट तर नक्कीच, वातावरण टाईट आणि अवधूत भोसले वरती अटॅकिंग क्रिकेट करण्याचा प्रयत्न, अतिरिक्त धाव, वाईड चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चांगला एफर्ट देण्याचं काम केलं जातंय. जबरदस्त एफर्ट पाहायला मिळतोय. अवधूत भोसले मैदानामध्ये गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवून देण्याचा प्रयत्न, मिस फिल्डिंग. आणि मिस फिल्डिंग म्हटलं जातं ना, घर फिरले की घराचे वाशे फिरतात. ती परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये सुरू है. मुश्किलों के दौर में हर कोई उम्मीद की चादर ओढ़ लेता है. हारी हुई बाजी को जो पलट देता है वही वही असली शेर होता है. चला लगेच या ठिकाणी आपण पाहतोय
अवधूतच्या गोलंदाजीवरती एक मोठा ब्लास्ट ऋषीच्या बॅट मधून पाहायला मिळालाय आणि इथे मात्र हाफ ट्रॅकर उडवलाय लांबच लांब दूर निघून चाललाय हवेमध्ये तरंगत चेंडू सीमारेषे बाहेर 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळतोय. या ठिकाणी धावसंख्या झाली 49 धावा धाव फलकावरती पाहायला मिळतात. दोन्ही बॅटर मात्र रंगात आणि ढंगात फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतात. टाकले वनवर पेटलं वनवर पेटत जाईल रान मोकळं मिळालंय सळसळ झळत जाईल परंतु मुनवळे टीमला चटके बसू लागलेत. अवधूत भोसले स्वतःवरती हसतोय जाणले की मॅच अतिशय रफ अँड टफ मध्ये आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त मॅच हौसले की तरकस में कोशिश करो तीर जिंदा रख हार जा जाए जिंदगी में लेकिन अपनी उम्मीद हमेशा जिंदा रख. मेहनत करावी लागेल आणि मिसफील्ड इथे मात्र परिस्थिती बिकट आहे कारण नशिबाचा दरवाजा दुसऱ्या बाजूला पाहायला मिळतोय. दरवाजा ओपन झालाय भाग्य दुसऱ्या बाजूने पलटलाय. मुनवळे टीमला मेहनत करावी लागेल आणि जाधव उमरी टीम मात्र यशाचं शिखर गाठत चाललंय. अरे आने दे कितने भी गेंदे तेरी कैसे भी तीर चला ले बैट मेरे हाथ में बल्ला मेरे हाथ में तू चाहे कितनी कोशिश कर हर बॉल को बाउंड्री से बाहर करूंगा. ये मेरा तर्कस है जीत का ये उम्मीद है मेरी जीत की. मैं खेलूंगा टीम के लिए मैं खेलूंगा अपने गांव के लिए मैं खेलूंगा लड़ूंगा क्रिकेट के लिए. ये क्रिकेट का खेल है ये क्रिकेट का खेल है ये क्रिकेट का खेल है. नक्कीच या ठिकाणी पहा घर फिरले की घराचे वासे फिरतात जसं आपण बोलत त्याप्रमाणे पहा क्षेत्ररक्षण देखील आपल्याला पाहायला मिळालं. इथे मात्र पहा शॉर्ट ऑफ बॉल तिथे मात्र त्या ठिकाणी आपण पाहतोय डीप स्क्वेअर लेगला चेंडू चाललाय. त्यानंतर आपण पाहिलं तर इथे मात्र थ्रो खराब आहे परंतु इथे काय घडतंय धावा मिळाल्या त्या 2 धावा. आता मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावे बरोबर धाव फलक पुढे जाताना पाहायला मिळेल. धाव संख्या जाऊन पोहोचते ती मात्र आपण पाहतोय 55 धावा. या षटकातील अजून काही चेंडू शिल्लक आहेत. इथे मात्र फलंदाज वार करताना पाठोपाठ पाहायला मिळत आहेत. इथून पुढे कशा पद्धतीची गोलंदाजी आता मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू डॉट चेंडू येतोय मात्र इथे विकेटचं पतन पाहायला मिळत आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या अखेरीस संघाची धाव संख्या झाली आहे 55 आणि 56 धावांचं टार्गेट उभं केलंय. ते मात्र 18 चेंडू मध्ये 56 धावा करायच्या आहेत. त्या मात्र मुनावळे टीमला इथून पुढे येणाऱ्या 18 चेंडू मध्ये कशा पद्धतीचा खेळ करतील. मुनावळे टीम थोडस अडचणीत आहे परंतु या ठिकाणी आपण जर पाहिलं तर अगदी जाधव उमरी टीमचा विचार केला तर दोन्ही बॅटर सकाळच्या सत्रापासून पाहतोय अगदी चांगली फलंदाजी कामगिरी करत असताना या मेगा फायनल मध्ये अगदी चांगली अफलातून फलंदाजी दोन्ही बॅटरच्या माध्यमातून सलामी जोडी 55 धावांची मोठी भागीदारी आपल्याला पाहायला मिळाली आहे. तर नॉट आउट पारी खेळतायत नक्कीच आपण पाहू शकाल. चला फिल्डिंग लावून घ्या. तत्पूर्वी पश्चिम दावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा अंतर्गत कासाई देवी क्रिकेट संघ कास आयोजित स्पर्धा काही दानशूर व्यक्तिमत्व ज्यांच्यामुळे आमची स्पर्धा संपन्न होते. प्रथम क्रमांकाची राशी 31,000 रुपये संतोषदादा जाधव आदरणीय व्यक्तिमत्व मुनावळे गावचे सुपुत्र यांच्या माध्यमातून आकर्षक चषक रविदादा पोपळे 21,000 रुपये. द्वितीय क्रमांक श्रीरंग कुशाबाज सुर्वे सोमनाथ लक्ष्मण बुडळे आकर्षक चषक रविदादा पोपळे यांच्या माध्यमातून फलंदाज संतोष सुरेश किरदात गोलंदाज अजय जाधव उंबरी क्षेत्ररक्षक संतोष पवार पावशीवाडी मालिकावीर विनोदजी भनगे अमोल बादापुरे अरुण बादापुरे. दुसऱ्या बाजूला बॉल सौजन्य ऋतुराज रमेश शिंदे संतोष किरदात युट्यूब सौजन्य कुमारी स्वरांजली सुजित जांभळे अजित दिनकर जांभळे यांच्या माध्यमातून ग्राउंड सौजन्य तानाजी अगोंडे गुरुजी बजरंग कुशाबाज सुर्वे सागर मीरा चंद्रकांत शेलार मंडप डेकोरेशन संदीप शिनकर अशोक सुर्वे ओंकार साळुंके समालोचक सौजन्य अशोक दादा महाराज विजय शिंदे कारगाव पंच सौजन्य विकास जाधव धावली संतोष देवजी शेलार मॅन ऑफ द मॅच सौजन्य बाळूदादा पवार अध्यक्ष पश्चिम दावली क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा सुभाषदादा जाधव सन्मान चिन्ह सौजन्य ग्रामस्थ मंडळ कास कासाई देवी क्रिकेट संघ कास मेडिकल सौजन्य पांडुरंग कीर्तन धनराज जगताप जलदान सर्वश्रेष्ठ दान अर्थातच पाणी सौजन्य संतोष कृष्णा शेलार या सर्व दात्यांचं आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने मनाच्या अंतकडापासून हृदयाच्या स्पंदनातून मनपूर्वक स्वागत व आभार. दाते असतील तर कोणतेही कार्य कंप्लीट होईल आणि असे दाते आम्हाला पुढच्या स्पर्धेला देखील विराज बॅट यांचं देखील आपण करूया मनपूर्वक स्वागत. विराज विनोद बनगे यांचं देखील आपण मनपूर्वक स्वागत करूया आभार व्यक्त करूया. मॅच रफ अँड टफची स्पर्धा मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा कासगावची ग्रामस्थ मंडळ कासची कासाई देवी क्रिकेट संघ कासची तरुणांची मानाची सन्मानाची प्रतिष्ठेची ऊर्जेची आणि इथे होतोय केसीटी चषक 2025 पर्व. आगतम स्वागतम सुस्वागतम मोस्ट वेलकम स्वागत आहे आमच्या स्पर्धेमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. चला विनंती असेल शैलेश जाधव यांची टीम फिल्डिंग लावून घ्या.
काय आहे क्रिकेट? सोमवारपासून शनिवारपर्यंत रविवार येण्याची वाट पाहणं आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? घरात खोटं सांगून मैदानात खेळायला जाणं आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? आपल्या परिस्थितीमध्ये खऱ्या परिस्थितीला संघातील खेळाडूने केलेली चूक समजावून सांगणं म्हणजे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? पंचांनी दिलेला निर्णय चूक की अचूक याकडे न पाहता पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट. ज्या बॅटमुळे आपल्याला सन्मान मिळाला त्या बॅटचा आदर करणं म्हणजे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? संघात स्थान मिळो अथवा न मिळो संघाच्या विजयात सामील होणं म्हणजेच क्रिकेट. काय आहे क्रिकेट? ऊन असो अथवा पाऊस सतत खेळत राहणं आहे क्रिकेट. काय आहे क्रिकेट? छंद माझं आयुष्य यांचं संमिश्र मिश्रण म्हणजेच क्रिकेट. क्रिकेट 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 आणि क्रिकेट. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या. जाधव टीम आपणास विनंती आहे 55 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये आपलं पाहिलं तर महेंद्र आणि अवधूत भोसले ओपनर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. आणि आज खऱ्या अर्थानं आपण पाहतोय मेगा फायनलची मॅच. 18 चेंडू आणि 56 धावा करायच्या आहेत, ठोकायच्या आहेत. इथे मात्र ते मुनावळे टीमला आज मात्र युट्यूबच्या माध्यमातून आपण पाहतोय, स्पोर्टिकच्या माध्यमातून ही लाईव्ह स्पर्धा दाखवली जाते. मुनावळे गावचे ग्रामस्थ देखील ही स्पर्धा पाहतायत. जाधव हुमरी गावचे देखील ग्रामस्थ ही स्पर्धा पाहतायत. आणि त्याच बरोबर आमच्या समवेत अगदी सर्व प्रेक्षक वर्गाचे मॅच पाहतायत. त्यांचं देखील या फायनल मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करूयात. घेऊन जाऊयात मॅचच्या दिशेने, ज्या ठिकाणी 55 धावांचं टार्गेट घेऊन मैदानाच्या आतमध्ये 56 धावा करायच्या आहेत. त्या मात्र 18 चेंडू आणि 56 धावा. इथे मात्र शक्य आहे का? पाहूयात. 18 चेंडूंच्या पाठीमागे दडलंय तरी काय? या ठिकाणी आपण जर पाहिलं तर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळेल ऋषिकेश जाधव, ज्यांच्याकडे आज पाहिलं तर धारदार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली, ज्यांच्या माध्यमातून चांगला आतापर्यंत षटक हाताळलं गेलं आपल्या टीमसाठी. परंतु या मेगा फायनलच्या मॅच मध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करतील? पहिलंच पॉवर प्लेचं षटक जर पाहिलं तर ऋषिकेश जाधव यांच्या खांद्यावरती आपल्याला पाहायला मिळेल. आव्हान अवघड आहे, परंतु आपण जर पाहिलं तर रस्ते तुम्हाला शोधावे लागतील. प्रत्येक चेंडूला समाचार घ्यावा लागेल. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर ती मोठी जबाबदारी अवधूत भोसले यांच्या खांद्यावरती असेल. पहिला चेंडू मेगा फायनलचा. इथे मात्र फुल टॉच चेंडू ऑफ स्टंप, लेग स्टंपच्या बाहेर यॉर्कर आणि भन्नाट वेगाने टाकलेला हा मात्र पाठीमागच्या दिशेला वाईट करार दिलाय. एका धाब्याने श्री गणेश झालाय जाधव हुमरी टीमचा. वाईट चेंडू आलाय आणि श्री गणेश झालाय. प्रारंभ झालाय, आरंभ झालाय, शुभारंभ झालाय, सुरुवात झाली आहे. एक अंकानं गोलंदाजी ट्रॅक मध्ये ऋषी समोर आहे अवधूत भोसले. मॅच अशी इतक्यात सोडणार नाहीये, कारण सामना अजून संपलेला नाहीये, मी अजून जिंकलेलो नाहीये. अवधूत भोसले पहिला चेंडू मध्ये आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. संजय जाधव यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट सारखा हात फैलावलाय मागच्या बाजूला दुसऱ्या क्षेत्ररक्षकाला. चित्याच्या चपळाईनं महाराष्ट्र पोलीस मध्ये काय कार्यरत आहे आपण पाहिलं. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. आपण पाहतोय 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धाव्यांनी धावफलक आलंय 2 या अंकावरती. 3 धावा झाल्या. 3 धावा बरोबर आपण जर पाहिलं तर मुनावळे टीम आपण पाहतोय खेळताना मनात संकल्प पक्का आणि मैदानाच्या आतमध्ये मुनावळे टीमचा उतरला हुकमी एक्का. या हुकमी एक्क्याकडून खूप सारी अपेक्षा आहे आणि ही अपेक्षा पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळेल का? अवधूत भोसले मॅन फ्रॉम मुनावळे गावचा हा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय. ऋषिकेश पाहायला मिळेल. पहिलं षटक हाताळताना नेक्स्ट चेंडू. इथे मात्र थोडासा शॉर्ट प्लेनचा चेंडू ऑफ साईडला टाकला गेला, फसवलंय. तिथे मात्र अवधूतने अगदी उजवा पाय पुढे टाकत अगदी बॉल मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिथे मात्र जर पाहिलं तर मिस चेंडू झालाय. आणि इथे मात्र व्हेरिएशन पाहायला मिळते. गोलंदाज आपण पाहिलं तर ऋषिकेशाचा चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. डॉट चेंडू आलाय आणि अगदी वाईटच्या नादामध्ये चेंडू गमावलाय तो अवधूत भोसले ना. आता मात्र आपण पाहू शकाल चांगली दमखम दाखवावी लागेल. फुलटॉस चेंडू होता, परंतु इथे मात्र फसलाय. जर तुमची बेल्ड वाईट असेल ना तर तुम्हाला यश मिळणार नाहीये. काय करावं लागेल आता मात्र अवधूत भोसलेला. बजरंग दादा आपण पाहतोय एक हिटर बॅटर. कुंडीला कटकटाना सन्नाटा आहे जमाना, कुंडीला कटकटाना सन्नाटा आहे जमाना. दम है तो चव्वा छक्का लगाना. चौकार षटकार खेळावे लागतील तेव्हा मात्र मॅच जिंकता येईल, कारण स्कोर 50च्या पलीकडचा आहे आणि आत्मविश्वासाने खेळावा लागेल, लढावा लागेल, जिद्दीने खेळावा लागेल, संघर्ष तुम्हाला करावा लागेल.
संघर्ष तर मात्र या ठिकाणी करावा लागेल. गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा निघालाय. आता मात्र भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू पंचांकडे दाद मागितली आहे, परंतु ती मात्र फेटाळून लावताना पाहायला मिळतोय. ज्या वेगाने गोलंदाजी टाकत असताना ऋषीला आपण पाहतोय ना, अफलातून गोलंदाजीचा नमुना पेश करत असताना आपण पाहतोय. आणि या ठिकाणी पाहायलाय अवधूत भोसलेला देखील थांबवलंय. आज मात्र खऱ्या हाताने पाहायला गेले तर ऋषीचं कौतुक केलं जाईल. फलंदाजी फॉर्मॅट मध्ये चांगलं योगदान टीम साठी देताना पाहायला मिळाला. त्याचबरोबर पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळताना पूर्ण या आजच्या दिवसामध्ये आपण त्याला पाहिलंय. चांगली कामगिरी, चांगली गोलंदाजी आता मात्र ऋषीच्या माध्यमातून पाहायला मिळते. अवधूत भोसले प्रयत्न करतोय, फसतोय. सिंगल आली आहे, सिंगलने काही बिघडणार नाहीये. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. सिंगल आले, सिंगलने धावफलक सरसावले, धावसंख्या लगवली आहे 4 धावा. धावसंख्या जमवायची 18 चेंडूंमध्ये आपण जर पाहिलं तर 56 धावा. अब तक 56 नाना पाटेकरचा चित्रपट होऊन गेला. आता मात्र इथे जर आपण पाहिलं 56 धावा पार करायचे. संघ संकटात आहे, संकट मोचक बनावं लागेल, परंतु तितका वेळ आहे का? ऋषी ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय, सामना मात्र विजयाच्या अंबटाकडे प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अब अभी इसी समय तू ही जीतोगे, लढोगे तो जीतोगे. फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला आहे उंची, काय घडतंय? रिबचार्ज करण्याचा प्रयत्न, सिंगल डबल्स मध्ये कन्वर्ट होईल. धावफलकावरती धावा आल्या त्या मात्र आपण जर पाहिले तर 6 धावा, 6 रन्स. 6 धावा झाल्यात. पहिलं षटक मात्र या ठिकाणी आपण पाहिलं तर कंप्लीट झालं आणि पहिल्या षटका अखेरीस संघाची धाव संख्या झाली 6. आणि आता मात्र हिथून पुढे 12 चेंडू आणि 50 धावांचं या ठिकाणी 50 धावा ठोकाव्या लागतील. प्रत्येक षटकामागे तुम्हाला 25 धावा कुटायच्या आहेत. 25 धावा देखील होऊ शकतात. अजूनही तुम्ही होप सोडू नका, कारण की समोर पाहिलं तर अवधूत सारखा फलंदाज आपल्याला मुनावे टीम कडून पाहायला मिळतोय. कित्येक वेळा आपण लहानपणापासून पाहत आलो होत्याचं नव्हतं करणारा हा फलंदाज आहे, परंतु आज मात्र सिद्ध करायचं असेल ना तर इथे मात्र तुम्हाला बॅटिंग मधून तुम्हाला षटकार आणि चौकार मात्र ठोकावे लागतील. प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार ठोकले ना तरी 18 धावा होतात सर. त्यामुळे तुम्हाला षटकारांवरती जास्त जोर द्यावा लागेल आणि अवधूतला मात्र मैदानाच्या आतमध्ये जोर आणि जोर काढावा लागेल. 12 चेंडू 50 धाब्यांची गरज. इथे मात्र मेहनत करावी लागेल, कष्ट करावा लागेल. अवधूत भोसलेला भिंतीवर लावलेले घोड्याचे चित्र पाहून प्रगती होत नसते. त्यासाठी सकाळी सूर्योदय आधी उठून कष्टाची दौड करावी लागते. कष्ट करावं लागेल अवधूत भोसलेला, कष्ट करावं लागेल नॉस्ट्राइक यांच्या बॅटरला. दोघांनी मिळून तोडफोड केली तर नक्कीच कंबर तोड होईल ती मात्र जाधव उंबरी टीमची. 12 चेंडू 50 धाब्यांचं लक्ष. असं वाटतंय ना पराभव समोर आलाय, परंतु पराभव स्वीकारू नका. तुम्ही लढा, असं लढा, जिंकला तरी इतिहास आणि हरला तरी इतिहास. पुढचा चेंडू जय यांचा आपण पाहतोय. थोडस या ठिकाणी जय मात्र पाहिलं तर अगदी आपल्या रिझम मध्ये होते, थोडस कुठेतरी अडकत पाहायला मिळतात. आणि आता मात्र या ठिकाणी जर पाहिलं तर या ठिकाणी आपण पाहिलं तर अवधूत भोसले समोर आहेत. षटक क्रमांक 2 हाताळण्यासाठी आपण पाहतोय. या ठिकाणी जय जाधव याला पहिला चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज होत आहे. नॉन स्ट्राईक एंडला जर पाहिलं तर महेंद्र अगदी शांत उभा आहे, मात्र या ठिकाणी अवधूतला हात खोलावे लागतील. इथे मात्र चांगला फटका आहे. तिथे मात्र आपण पाहतोय डीप कव्हरला चेंडू चाललाय. एक धाव मात्र रोखू शकत नाहीत. एकच धावेवरती समाधान पाहायला मिळत आहे. इक्का दुक्का नहीं चलेगा भैया, छक्का चौका लगाना पडेगा. दुकान तो खुले, दुकान से आपको गोलियां बिस्किट चुरानी होगी, लेकिन बैट आपके हाथ में चौवा छक्का लगा के रन को चुराना है. इथे मात्र असंच होणार नाही, अभी नहीं तो कभी नहीं, इसी समय इसी वक्त, क्योंकि वक्त से पहले और नसीब से ज्यादा कभी कुछ नहीं मिलता मेरे दोस्त. खेलना है तो अभी खेलना है मैदान के अंदर. यावेळी चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. अगदी जय देखील चांगली गोलंदाजी करतो. मिसफील्ड होईल, चेंडू जाईल घर सर 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 करी 4 येईल. चौकार उशिरा का वैना चौकार आलाय, परंतु या चौकारानं काहीच बिघडणार नाहीये, कारण चेंडू कमी आणि धाबा जास्त. यासाठी पहिल्यापासून तुम्हाला सुरुवात करायची होती. सुरुवातीचं पहिलं पाऊल जर तुमचं विजयाकडे असेल ना, विजय नक्कीच तुम्हाला मिळेल. कारण कर्तृत्व आणि नेतृत्व कुणाकडून उसनं मिळत नसतं, ते स्वतःलाच निर्माण करावं लागतं. ते निर्माण केलं जयनं. पहिल्या सामन्यामध्ये अर्धशतक मिळवलं, त्यानंतर पुन्हा विस्फोटक बॅटिंग केली, प्रत्येक चेंडूवरती प्रहार केले, संघर्ष केला, जिंकलं, स्वतःला जिंकलं, आपल्या बॅटला, आणि चांगला खेळ करून दाखवला जयनं. पुढचा चेंडू जय यांचा आपण पाहतोय.
फुलटॉस चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षण चेंडू खाली येतील का? नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय, तोपर्यंत दोन्ही फलंदाजांमध्ये पाहिलं तर एक एक धाव आपल्याला पाहायला मिळते, परंतु एक एक धावेने खूप काही फरक पडणार नाहीये. टीम जाधव उमरी टीमला 9 धाव संख्या झाली आहे. इथून पुढे अजून या षटकातले 3 चेंडू शिल्लक आहे. अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल, इथे मात्र तडसोड नाहीये, तर तोडफोड करावी लागेल ती मात्र फलंदाजाला आणि अक्षरशः गोलंदाजावरती तुम्हाला तुटून पडावं लागेल. या ठिकाणी गोलंदाज पुन्हा एकदा निघालाय, तो मात्र आपण पाहतोय जय ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि इथे मात्र वाईट करार दिलाय आणि वाईटच्या स्वरूपात एक धाव मात्र मिळते. खराब चेंडूची सांगता पाहायला मिळते. मेगा फायनल केसीसी चषक 2025 पर्व पहिला आहे, परंतु अगदी दिमागदार सोहळा या ठिकाणी आपण पाहतोय. अगदी या 15 दिवसांमध्ये जी मुलांनी मेहनत घेतली, कास्ट टीमचे ग्रामस्थ असतील, कास्ट टीमचे आयोजक असतील, त्यांनी खूप चांगली मेहनत घेतली आहे आणि एवढी मोठी स्पर्धा या ठिकाणी आपण पाहतोय. यांच्या मेहनतीमुळे आपल्या डोळ्यासमोर आज पाहताना पाहायला मिळते, चित्र पाहायला मिळते. कमी वेळेत केलेली कामगिरी आपण पाहतोय. संपूर्ण ग्रामस्थ मंडळ, कासाई देवी क्रिकेट संघ, बजरंग दादा किर्दत टीम, तरुण वर्ग असेल, संपूर्ण टीमचं आपण मॅनेजमेंट पाहिलं. अगदी बरोबर त्यांनी 15 दिवसामध्ये पूर्णतः कंप्लीट केली. अशी स्पर्धा जिथे एक दिवसीय स्पर्धेला 1 समालोचक कुणी ठेवतो, कुणी 2, परंतु आपल्या स्पर्धेला 3-3 समालोचक त्यांनी ठेवले. ही ताकद आहे. आपण पाहतोय 2 कॅमेरे पाहायला मिळतील. वाईड चेंडू आपल्याला पाहायला मिळते. धाबा झाले ते धाव फलकावरती 14 धाबा, 14 रन्स, म्हणजे पूर्णतः लक्ष फोकस केलं ते आपल्या आयोजनावरती. वेळ कमी का असो, आमचा प्रयत्न नेहमी हा वेळेच्या साजेसा असेल. वेळेला सारून घेण्याचं काम करणारी टीम म्हणजे कासाई देवी क्रिकेट संघ, कासाई देवी ग्रामस्थ, कासाई देवी तरुण मंडळ, कासाई देवी ग्रामस्थांच्या वतीनं केलेला हातभार. फुलटॉस बॅटची कड, बॅटला इथे मात्र यश येत नाही. अवधूत भोसलेनं जाणलं की अंतिम टप्प्यातला प्रवास आमचा आलाय, तो खडतर आहे. खडतर प्रवासाला बाजूला सारण्याची धमक आमच्यात आहे, परंतु नशीब आमच्या बाजूने नाही आहे. अवधूत भोसलेनं ओळखलंय आणि सामना मात्र संत गतीनं, शांत गतीनं दुसऱ्या बाजूला कलाटणी देताना थोडस मॅच अगदी शांत पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते. आणि अक्षय यांचा पुढचा चेंडू आपण पाहतोय महेंद्र यांच्यासाठी. इथे मात्र अक्कोटप्प्याचा चेंडू, पुन्हा एकदा खराब चेंडू आपल्याला पाहायला मिळेल का? पंच आमच्याकडे वळतील तोपर्यंत काय सांगतायत की हा खराब चेंडू, पुन्हा एकदा वाईट चेंडू. या षटकामध्ये जर पाहिलं तर आतापर्यंत तब्बल 3 वाईट चेंडू हाताळले गेलेत, परंतु हरकत नाहीये. मोठी धाव संख्या आहे आणि ही मोठी धाव संख्या असताना कोणत्याही फलंदाजाच्या चेहऱ्यावरती त्या वाईट बॉलचं दुःख मात्र नाहीये. क्षेत्ररक्षण आपण जर पाहिलं तर अगदी चांगलं सजवलं गेले आणि गोलंदाजी करत असताना जय देखील थोडस वाईट गोलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. महेंद्र देखील शांत बसणार नाहीये. अथा देखील या ठिकाणी पहा बॅक टू बॅक हा दुसरा वाईट. या षटकामध्ये वाईट आणि वाईटचा बॉल आपल्याला पाहायला मिळत आहेत, परंतु खूप मोठ्या धावसंख्या असल्यामुळे इथे फरक पडणार नाहीये. ते मात्र या ठिकाणी जाधव उमरी टीमला धावसंख्या झाली ती मात्र 17. या धावसंख्येवरती इथून पुढे अजून बॉल बाकी आहेत 8 आणि धावा करायच्या आहेत 39 धावा. डॉट चेंडू जे झालेत ना ते मागणे ठरलेत मुनावळी टीमला. तेव्हा 4 आल्या असत्या निश्चितच आपण पाहतोय. आणखीन वाईट बघा, हे अतिरिक्त धावा मिळत असतात, परंतु जर आपण पाहिलं ना अवधूत भोसलेच्या बॅटवरती 2 ते 3 चेंडू आले, परंतु ते चेंडू त्यांना मात्र फटके खेळता आलेले नाहीये. आणि असं म्हटलं जातं ना, आयुष्यात संकटाचं येणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ आणि त्या संकटांवरती मात करणं म्हणजे आर्ट ऑफ लाईफ. संकट येत राहतील, तो एक भाग आहे, पण त्या संकटांवरती मात करायला ही तुमची कला आहे. ती कला अवधूत भोसलेला दाखवता आलेली नाहीये. एक संघ बांधणी करणारा बॅटर मैदानामध्ये हातात झाला आणि आपली परिस्थिती मात्र त्याने ओळखली, परंतु मिळाली संधी तर नक्कीच त्याची संधीचं सोनं करण्याचा प्रयत्न हा अवधूत भोसलेच्या माध्यमातून नक्कीच केला जाईल. 8-38 समीकरण. फटका खेळलाय, चांगला बॅटवरती चेंडू आलाय, क्षेत्ररक्षक प्रेक्षक बनेल आल्या त्या साधा. बघा मागे जे 2-3 चेंडू डॉट झाले ना अवधूत भोसलेचे, ते बॅकफुट वरती जाण्याची चान्सेस आहेत. आता 7 चेंडू आणि गरज आहे ती मात्र 32 धाब्यांची. या चेंडूवरती जर षटकार आला ना निवृत्ती सर, तर मॅचला ट्विस्ट येईल, मॅचला रंगत येईल, मॅच पुन्हा टर्न होईल, नंतरची चर्चा होईल. नक्कीच या ठिकाणी देखील प्रयत्न करावा लागेल. ज्या महेंद्रच्या बॅट मधून एक मोठा ब्लास्ट पाहायला मिळालाय. शेवटच्या चेंडूवरती एक मोठा ब्लास्ट फोडावा लागेल, अटम बॉम्ब फोडावा लागेल, वातावरण गरम करावं लागेल. इथे मात्र पहा, मी म्हटलं होतं वातावरण गरम होईल का, गरम झालंय आणि तोडफोड केली आहे. 2 चेंडूंवरती 2 षटकार आलेत जरूर. आता मात्र मॅच मध्ये यू टर्न पाहायला मिळतोय.
मॅच अगदी रंगात आली, ढंगात आली आहे. अगोदरच्या ओव्हर मध्ये जर पाहिलं ना, कदाचित चेंडू डॉट केले नसते ना, समीकरण थोडस सोपं झालं असतं, परंतु अवघड समीकरण पुन्हा एकदा सोपं करून ठेवलंय. मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण झाली आहे. 6 चेंडू 26 धावांचं समीकरण आहे, क्षमता आहे, कॅपॅसिटी आहे. अवधूत भोसलेच्या बॅट मधून 4 षटकार देखील येऊ शकतात. हे देखील आपण पाहू शकाल का? येणारं शेवटचं षटक कोणाच्या खांद्यावरती असेल हे देखील पाहावं लागेल. निर्णायक षटक केसीसी चषक 2025 मेगा फायनल मध्ये आपण पाहतोय. निश्चितच आपण पाहिलं अवधूत भोसलेला संधी मिळाली. मी पहिलं म्हटलं बजरंग दादा की या चेंडूवर जर षटकार आला तर मॅचला ट्विस्ट येईल. पैसा वसूल मॅच, टोल वसूल मॅच मैदानाच्या आतमध्ये. आता सेकंड वरती अवधूत भोसले 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज आहे 26 धाब्यांची. अर्थातच मॅच जिंकण्याची कुवत आता अवधूत भोसले, ज्याला कंट्रोल करता येत नाही. क्रिकेट 7 अक्षरांनी जोडले गेले. सी फॉर कॉन्सन्ट्रेशन, आर फॉर रिस्पॉन्सिबिलिटी, आय फॉर इंटेलिजन्सी, सी फॉर कंट्रोल, के फॉर नॉलेज, ई फॉर एनर्जी, टी फॉर टेम्परमेन्सी. आणि या 7 अक्षरांनी क्रिकेट जोडले गेले. क्रिकेट क्रिकेट आणि क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचा थरार. 6 चेंडू 26 धाव्यांची गरज. पहिला चेंडू जबाबदारी असेल ती मात्र अजय वरती. पहिल्या 3 मध्ये 2 आले निवृत्ती. मॅचला आग लागली जाईल. मॅच प्रेक्षकांसाठी होईल, मॅच मान्यवरांसाठी होईल आणि मॅच मात्र या क्रीडा रसिकांसाठी होऊन जाईल. पहिला चेंडू अजयचा अवधूतला. उलटा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, सिंगल डबलचा प्रयत्न नक्कीच असेल. थ्रो येईल. चित्याच्या चपळाईनं पळतोय, चित्याच्या चपळाईनं पळेल अवधूत भोसले. 5 चेंडू आणि 24 धाव्यांची गरज. 24 धावा आणि 5 चेंडू. पहा या 2 चेंडूंवरती आता मात्र जर पाहायला गेलं तर षटकार चौकार घ्यावा लागेल. जर का षटकार ठोकतोय तो मात्र या ठिकाणी या स्पर्धेमध्ये अवधूत मात्र चांगल्या पद्धतीचं क्रिकेट आपण पाहायला मिळेल. आणि इथे मात्र आपण पाहतोय अजयच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आहे. पुढचा चेंडू फुलटॉस. इथे मात्र पहा काय बोलतोय, गॅप आहे मोठा, नाही धावांचा तोटा. इथे मात्र 4 चौकाराने धावांचं अंतर कमी होत आहे. धावसंख्या झाली आहे ती मात्र आपण पाहतोय. आता मात्र 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावांची गरज आहे ती 20 धावा. 4 चेंडू 20 धाव्यांची गरज. आणि वाघाची दाढ फोडला पहाड. आले तर धावा 4 चौकार. बॅटिंग करतोय अवधूत भोसले. 4 चेंडू 20 धावा. दडपण आता अजय वरती, दडपण अवधूत भोसले वरती, दडपण पूर्ण जाधव उमरी टीम वरती, दडपण पूर्ण मुनवणे टीम वरती. 4 चेंडू 20 धावा. या चेंडूवर जर 6 अंक अवधूत भोसलेने मिळवला मॅच 50-50% बॅलन्स होईल. अजय दडपणावरती, अवधूत भोसले दडपणावरती. हो 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 हो, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. आणि तिथे मात्र आपण पाहतोय फर्निचर डिस्ट्रॉय. अरे क्या बात है, क्या बात है. क्रिकेट का जलवा खूब खूब खूबसूरत है. ये क्रिकेट का खेल जलवा दिखाने वाला है. मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में, मेहंदी रंग लाती है सूखने के बाद में. गेंदबाज को मजा आता है विकेट लेने के बाद में. विकेट्स मात्र या ठिकाणी मिळवलाय आणि आनंद देखील साजरा केलाय. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर अजयचं कौतुक केलं जाईल. एक मोठा अडथळा या मॅच मधून दूर करताना पाहायला मिळतोय. स्वतःवरती नाखुश आहे, स्वतःवरती खुश नाहीये. अवधूत भोसले बॅक टू पोलंड डगआउटच्या दिशेने आपल्याला जाताना पाहायला मिळतील. एक चांगली गोलंदाजी, ज्याच्यावरती केला होता विश्वास, ज्याच्याकडे आहे आत्मविश्वास, त्याच्या खांद्यावरती दिले गोलंदाजी अजय जाधव. मॅन फ्रॉम हा जाधव हुमरी गावचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू आणि धावा करायच्या आहेत त्या मात्र 20 धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अविनाश आलाय. या अविनाशने मात्र आजच्या दिवसामध्ये फिल्डिंग चांगली केली आहे, क्षेत्ररक्षण चांगलं केलं आहे आणि 6 ते तब्बल 7 कॅचेस देखील पकडल्यात आणि चांगलं या ठिकाणी क्षेत्ररक्षण त्यांच्या माध्यमातून झालेलं पाहायला मिळालंय. इथे मात्र पहा अगदी चांगला चेंडू होता, शॉर्ट चेंडू पाहायला मिळाला. समजलं नाहीये डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. बघता बघता सामना मात्र निघून चाललाय, निष्ठून चाललाय. टीम आपण पाहतोय केसीसी चषक 2025 मध्ये पुन्हा एकदा या कासाई देवी क्रिकेट संघ कास आयोजित भव्य दिव्य स्पर्धेवरती या सुवर्ण अक्षरामध्ये आपलं नाव कोरण्यासाठी सज्ज झालाय. टीम जाधव टीम पुन्हा एकदा मागच्या संडेला देखील याच टीमने मेगा फायनल मध्ये धडक मारली होती, मेगा फायनल देखील जिंकली होती. आज देखील आनंद साजरा करताना ही टीम आपल्याला पाहायला मिळेल आणि आता मात्र शेवटचा चेंडू आपल्याला पाहायला मिळेल.
फुलटॉस चेंडू. इथे मात्र काय घडलंय, चेंडू निघून जाईल सीमारेषेकडे, परंतु तिथे मात्र येतोय चौकार. मॅच जिंकली झाली आहे, आनंद व्यक्त झालाय, अगदी टाळ्यांच्या गजरात स्वागत देखील केलं गेलंय. आणि बॅक टू बॅक दुसरी फायनल टीम जाधवमरी टीमच्या नावावरती आपल्याला पाहायला मिळते. आणि याच क्रीडांगणावरती आपण पाहिलं तर मागील संडेला देखील मेगा फायनल मध्ये आपण जर पाहिलं तर धडक मारली होती आणि मॅच मात्र जिंकली होती. या मॅच मध्ये देखील आपलं नाव या चषकावरती सुवर्ण अक्षरामध्ये कोरलं गेलंय. दोन्ही संघांचं कौतुक केलं जाईल. दोन्ही संघांचा खेळ अगदी चांगला झाला. दोन्ही संघांनी खेळ चांगला करून आज मात्र या ठिकाणी केसीजी चषक 2025 मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून सहर्ष स्वागत करतो. इथून पुढे अजूनही आपण पुढील कार्यक्रमांकडे वळणार आहोत. तत्पूर्वी सर्वांना मी विनंती करतो की आपण सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठाच्या अगदी समोर या. यानंतर लगेच आपण पुढील कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. अगदी वेळात वेळ पाहून या आयोजकांनी जी मेहनत घेतली आणि या मेहनतीचं फळ अगदी उशिरामध्ये फायनल आपल्याला पाहायला मिळाली. पूर्ण कॉम्पिटिशन झाली, आनंद व्यक्त साजरा केला जातोय मैदानाच्या आतमध्ये. का करू नये, ज्या ठिकाणी आपण पाहतोय मुन्नावर टीमचं देखील कौतुक केले जाईल. कित्येक दिवस ते प्रयत्न करत होते, परंतु प्रयत्न एक ना एक दिवस त्यांच्या पाठीशी उभं राहिलं. आज मात्र यश त्यांनी देखील मिळवलंय.